नमस्कार मित्रांनो, निफ्टी पोस्ट ॲनालिसिस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मॉर्निंगलाच एक 5-10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला ट्रेडचं डायरेक्शन सांगण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये आपला असा अंदाज होता, प्रोबॅबिलिटी होती की मार्केट जर या पद्धतीने मूव्ह केलं तर त्या पद्धतीने आपण त्याला त्या दिवशीसाठी ट्रेड करू शकतो. तर आपला असा अंदाज होता की मार्केट जर ही लेवल तोडत असेल, ही प्राइस ॲडजस्ट झाल्यानंतरचा हा फरक आहे. अदरवाईज हा पोर्शन जो आहे 22,420च्या वरतीच होता फॉर, तो जवळपास असेल 22,240च्या जवळपास. हा प्राइस ॲडजस्टमेंट नंतर झालेला फरक आहे, याला टच करतोय तो या लेवलपर्यंतच होतो. ते आपल्याला खाली जाताना दिसेल, म्हणजे मार्केट पडेल, रिटेस्ट देईल आणि 22,400 हा आपला पहिला टार्गेट होता. 22,400 पर्यंत पहिल्यांदा जाईल असं. आणि जर ही लेवल सस्टेन होत नाही आहे समजा, म्हणजे आपला या डायग्रामचा अर्थ असा होतो की ही लेवल तोडल्या जाणार, त्यानंतर एक रिटेस्ट होईल आणि त्या रिटेस्टवरती आपल्याला काम करायचं असतं. लाईक एक रिटेस्ट होणार आणि मग जेव्हा मार्केट फॉल करेल त्यावेळेला आपल्याला एंटर करायचं असतं. आपला जो एसएल असणार तो हा असणार. तर टीचिंगकडे लक्षात द्या. मार्केटमध्ये आपण लाईव्ह ट्रेड पण घेतलेला होता, तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आपण इथे बघू शकतो. हा मोठ्या मोठ्या विक्स बनून राहिलेले आहेत. यामध्ये आपण तुम्हाला इथे हा ट्रेड जनरेट केलेला. आणि सपोज असं होत नाही, मार्केटमध्ये सिनेरिओ जे आहे ते बदलत राहतं, तर करंट प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने आपल्याला मार्केटला ट्रेड करायचं असतं. मग आपला सेकंड व्ह्यू असा होता की ही जी 5 मिनिटची कॅन्डल आहे, या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण मार्क केलेलं, आणि जर मार्केट यावरती सस्टेन करेल तर सीन असा होईल की मार्केट ही लेवल तोडेल, म्हणजे आपण इथे दाखवलं की मार्केट ही लेवल तोडत आहे आणि मग रिटेस्ट देईल, पुन्हा त्या लेवलच्या जवळपास तर येईल आणि मग नंतर आपण जर इथे त्याला बाय केलं. मार्केटमध्ये गेन फार जास्त चालू आहे, व्हॉलेटिलिटी जबरदस्त चालू आहे सध्याला. 22,550 पर्यंत मार्केट दाखवत एक आहे, करत एक आहे. तर हे आपलं ॲनालिसिस होतं या पद्धतीने. आणि तुम्ही बघत असाल तर मार्केटने जो आहे प्रॉपर पद्धतीने ट्रेड इथे दिलेला आहे. एक रिटेस्ट जो आपण पाहतो, तर डायग्राम जसं आपण काढतो त्या पद्धतीने रिटेस्ट होत नसतात. आपल्याला समजायचं असतं तर जाणार ही लेवल ब्रीच करणार. आता कुठपर्यंत जाईल ते माहीत नसतं आपल्याला, जेव्हा जाईल तेव्हा आपल्याला ती लेवल मार्क करायची असते. सपोज सध्याला ही लेवल आहे आणि मग एक रिटेस्ट देणार. तर ही रेड कॅन्डल आणि हे ज्या कॅन्डल्स दिसतात तुम्हाला, ह्या रिटेस्ट कॅन्डल आहेत सपोज, आणि या रिटेस्टला आपल्याला ट्रेड करायचं असतं. मग ती पद्धत कशी असते ट्रेड करायची, तर तुम्ही आहे इथे बाय करू शकता आणि जो लेटेस्ट स्विंग असेल त्याला तुम्ही एसएल ठेवू शकता. लाईक समजा तुम्ही इथे बाय करता, तर या कॅन्डलचा जो स्विंग आहे 16 पॉईंटचा एसएल तुमचा इथे बनला असतो. असं या पद्धतीने याला ट्रेड करायचं असतं. इथे बघा तुम्हाला एक छान रिटेस्ट मिळालेला आहे आणि त्यानंतर मार्केटने बूम केलेला आहे. तर जी लेवल अपेक्षित होती आपल्याला, ती लेवल त्याने दिलेली आहे. आपल्याला या लेवलपर्यंत अपेक्षित होतं टार्गेट, लेवलपेक्षा जास्तच मिळालं. आणि दररोज आपले या पद्धतीची टार्गेट हिट होत आहे. सपोज 60-70 पॉईंट आपल्याला इथे मिळाले असते. मग आपण इथे तुम्हाला दाखवलेलं की बघा या आहे विक्स आपला तो ट्रेड या पद्धतीने घ्यायचा आहे म्हणून. आणि जर तुम्ही टार्गेट दिवसभर मार्केट कसं ट्रॅव्हल करतं तर तुम्हाला लक्षात येईल की मार्केटने आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या प्रॉपर दिलेल्या आहेत.
आणि आपण इथे काय केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल, जर कोणी नवीन जॉईन होत असेल तर मार्केट जो कुठला हाय लागेल आणि त्यानंतर रिटेस्ट देणार, तर मग त्या हायला आपण मार्क करणार आणि तिथून आपण एंटर करणार आणि जो स्विंग असणार या लेवलच्या खाली तिथे आपण थोडंसं बफर ठेवून त्याला आपण असं ठेवणार. तर हा आपला ट्रेड आपण इथे गेलेला. समोर बघा काय होतं. तर जर तुम्ही लाईव्ह मध्ये गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की मार्केट जो आहे तो आपल्या लेवलला कुठल्या पद्धतीने ब्रीच करत होतो. इथे ट्रेड जनरेट होत आहे आपला आता या लेवलला, आणि हा ट्रेड या पद्धतीने आपण इथे दाखवतोय तुम्हाला. ऑप्शन्स जी प्रीमियम आहे त्या प्रीमियमला आपण कसं डील करणार, तर इथे ब्रीच झालेली आहे, हा रिटेस्ट आहे, तर या रिटेस्टला आपण इथे बाय करणं अपेक्षित आहे किंवा या लेवलला बाय करणं अपेक्षित आहे. तुम्ही बॉटमला घेऊ शकता किंवा टॉपला घेऊ शकता आणि एसएल त्यानुसार मॉडिफाय होणार. दोन्ही ठिकाणी एसएल तुमचा या कॅन्डलचा लो राहील. आणि समोर काय होतं बघा, मार्केटने फर्स्ट टार्गेट आपलं इथे अचीव केलेलं आहे, परफेक्ट त्याच पद्धतीने दिलेलं आहे. ही लेवल ती आपण इथे प्रॉफिट बुक करून आपण चाललं गेलो. सपोज प्रॉफिट आपण आय थिंक मॉर्निंगलाच बुक केलेला, एक स्कॅल्प केलेला आपण. तुम्ही लाईव्ह व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता. तो स्कॅल्प आपला इथे झालेला आहे. सपोज हा एक छोटा 10 पॉईंटचा स्कॅल्प झालेला आपला मॉर्निंगला. तर सांगायचं तात्पर्य असं की मार्केट जे आहे ते लेवल फॉलो करतं, आणि जर तुम्हाला या लेवल्स लर्न करायच्या असेल आणि त्या बेसिसवरती जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर मॉर्निंगला 9 ते 11 आपण स्ट्रीम करतोय, आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला काय प्रोबेबिलिटी बनते मार्केटची ते टीच करण्याचा प्रयत्न करतोय. हा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला म्हणजे कॉल टिप्स किंवा ॲडव्हायझरी आपण इथे प्रोव्हाइड करत नाही. इथे फक्त तुम्हाला एक लॉ ऑफ प्रोबेबिलिटी, मार्केट हा जो आहे प्रोबेबिलिटीचा गेम आहे आणि तो गेम कसा प्ले करायचा हे टीच करण्याचा एक उद्देश आहे फक्त. मॉर्निंगला तुम्ही बघत असाल तर 5 मिनिटमध्येच आपण इथे ट्रेड जनरेट केलेला की या पद्धतीने मार्केट प्ले करेल किंवा या पद्धतीने मार्केट प्ले करेल, आणि हा मधातला जो झोन आहे तिथे आपण ट्रेड न केलेलं बरं या पद्धतीने. तर आता आपण बघूया की मार्केट जो आहे तो उद्या काय करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण थोडंसं फ्रेश लेवल काढण्याचा प्रयत्न करूया आज. तर 0.5 लेवलवरती मार्केट सस्टेन केलेलं आहे. तर असं वाटतं की इथून एक ट्रेंड लाईन येत आहे, तर आपल्याला बघायचं हे आहे की मार्केट या ट्रेंड लाईनला रिस्ट्रिक्ट करतं का. अजून ही ट्रेंड लाईन फॉर्म व्हायची आहे, होऊ शकतं उद्या आणखी ब्रिज करेल आणि याच्या जवळपास कुठेतरी जाईल, म्हणजे 22,700च्या जवळपास वगैरे, आणि मग तिथनं रिव्हर्सल देईल पुन्हा या लेवलपर्यंत, असा एक अंदाज आहे. पण अंदाजांवरती मार्केटमध्ये काम करता नाही येणार आपल्याला. 22 तारखेपर्यंतच्या लेवल काढूया उद्यासाठी. आपल्याकडे ही एक लेवल बनत आहे. मार्केट 22,400 ला सपोर्ट घेऊ शकतो जर उद्या या लेवलला मार्केट सस्टेन करत नसेल तर. आणखी जर लॉंगर टाइम फ्रेम मध्ये आपण बघत असेल तर आपल्याला 22,400चा एक चांगला सपोर्ट होता, जिथे मार्केटने छान सपोर्ट घेतलेला आहे, आणि 0.5 लेवललाच त्याने तिथे आज क्लोजिंग दिलेली आहे. आता ही लेवल उद्यासाठी आपल्याला क्रुशियल आहे. सपोज 22,500ची ही एक सपोर्ट लेवल बनेल, म्हणजे जर मार्केटला पडायचं असेल तर ही लेवल क्रॉस करेल मार्केट आणि खाली येईल. अदरवाईज इथून सपोर्ट घेऊन मार्केट समोर 600 आणि 700 साठी ट्रॅव्हल करताना आपल्याला दिसेल. तर याला शॉर्ट कळलं तर आपल्याला काय दिसतं आपण बघूया. तर ह्याच दोन लेवल थोड्याशा इम्पॉर्टंट आहे मग आपल्याला उद्यासाठी.
दीज आर दी लेवल्स. आपण फार सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय. फार जास्त लेवल काढत बसत नाही आपण. ज्या इम्पॉर्टंट आहे फक्त तेवढ्याच लेवलवरती आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. आय होप तुम्हाला समजत असेल. आता क्लिअर पिक्चर असं आहे, उद्या मार्केट कुठे ओपन होईल त्यावर ते सगळं डिपेंड करणार. तर 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये हे पिक्चर थोडंसं चांगलं दिसेल आपल्याला बघून. ऍक्च्युली 1 आवर मध्ये हे चांगलं दिसत आहे. तर यानुसार आता मार्केटची उद्याची ओपनिंग काय होईल ते महत्वाचा पार्ट राहील. हा पूर्ण जो मार्केटचा मूव आहे त्याची 0.5 लेवल ही आहे. इथनं सपोर्ट घेणं अपेक्षित असतं आणि मार्केटने तिथनं सपोर्ट घेतलेला आहे. आज एक रॅली केलेली आहे सपोज मार्केटने या काही दिवसांमध्ये बघा. जवळपास 500-550 पॉईंटचा मूव इथनं दिलेला आहे. इथे आपल्याला ट्रॅक केला गेलेला आहे. ब्रिज करताना दाखवलं आणि इथून रिव्हर्सल. तर उद्याही तसंच होऊ शकतं. ब्रिज करताना दाखवेल आणि रिव्हर्सल होईल. आता हे रिव्हर्सल आहे की ट्रेड जनरेट होतोय हे सगळं तुम्हाला जर शिकायचं असेल, लर्न करायचं असेल तर उद्या लाईव्हला जॉईन करा. लाईव्ह मध्ये आपण तुम्हाला व्यवस्थितपणे लेटेस्ट जी प्राइस ऍक्शन आहे त्यानुसार तुम्हाला ट्रेड कसा कॅच करायचा हे शिकवण्याचा प्रयत्न करणार. पुन्हा एकदा डिस्क्लेमर देतोय की आपण इथे तुम्हाला टिप्स वगैरे प्रोव्हाइड करत नाही किंवा तुमच्याकडनं ट्रेड वगैरे करून घेत नाही. आपल्या कुठल्याही पेड वगैरे सर्व्हिसेस वगैरे नाही आहे. जस्ट टीचिंग पर्पज लर्निंग पर्पज साठी तुम्हाला हे टीच केलं जातं सगळं. तर अनालिसिस तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, चॅनलला आपल्या शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लर्न करायचं असल्यास मॉर्निंगला लाईव्ह सेशन्स आणि इव्हिनिंगला पोस्ट अनालिसिस सेशन्स अटेंड करत चला.